विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA तृतीय वर्षातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेअंतर्गत भरत मुनीचे साहित्यशास्त्र हा विषय समजून घेण्याचा हा पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मागच्या काही तासामध्ये मी तुम्हाला चर्वणा, रस आणि नाट्यशास्त्र याविषयीचं विवेचन केलेलं आहे. आज आपण भरत मुनीच्या रससूत्राचा अभ्यास करणार आहोत. तर मागच्या तासामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की भरत मुनीनं आजच्या आधुनिक नाटकापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असलेलं जे मध्ययुगीन नाटक होतं त्या नाटकापासून आनंद कसा मिळतो, त्या नाटकाचं स्वरूप कसं असतं हे उलगडून दाखवण्यासाठी रससूत्र मांडलेलं आहे. त्यालाच आपण भरत मुनीचं रससूत्र असं म्हणतो. सूत्र याच्यासाठी कारण की त्यामध्ये त्यांनी पद्धती विश्लेषित केलेली आहे. म्हणजे कोणकोणत्या पायऱ्यांनी कशा पद्धतीनं एकानंतर एक घटक झाल्यानंतर शेवटी रस निर्माण होतो हे त्यांनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यांचा कालखंड आपण जसं मागच्या तासामध्ये आपण चर्चा केली होती की त्यांचा कालखंड अनिर्णित आहे, त्याच्याविषयी काही संदर्भ मिळत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या ग्रंथातल्या संदर्भावरून इसवी सन पूर्व 200 पासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत त्यांचा कालखंड कोणताही असू शकतो असं अभ्यासकांचा मत आहे. एकमत नाहीये त्यांच्यामध्ये. आणि एकमत नसल्यामुळं काही अभ्यासकांनी त्यांना इसवी सनाच्या पूर्वी 5व्या-6व्या शतकातले असलेलं मानलेलं आहे. म्हणजे अगदी गौतम बुद्धाच्या नंतर 2ऱ्या शतकामध्ये इसवी सन पूर्वाच्या, आणि काही अभ्यासकांनी इसवी सनाच्या 5व्या ते 9व्या शतकापर्यंत त्यांचा कालखंड मानलेला आहे. कारण की त्यांचा ग्रंथ हा वेळोवेळी संस्कारित होत गेलेला आहे. त्याच्यामधली भाषा ही वेळोवेळी बदलत गेलेली आहे आणि म्हणूनच या नाट्यशास्त्र ग्रंथाची निर्मिती कधी झाली याविषयी काही सांगता येत नाही. परंतु एकंदरीत विवेचन पाहता असं म्हणता येतं की भरत मुनीनं जे नाट्यशास्त्र ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये जे विवेचन केलं ते त्यांनी स्वतः संपूर्ण शोध लावून केलं हे शक्य नाही. त्यांनी त्याचे संदर्भ त्यांच्या पूर्वीच्या एखाद्या ग्रंथामधून घेतलेले असण्याची खूप शक्यता आहे. कारण की नाट्यशास्त्रामधील त्यांचे जे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्वीच्या काही अभ्यासकांचे संदर्भ येतात, त्यांच्या पूर्वीच्या काही ग्रंथाचेही काही उल्लेख येतात, परंतु ते आता पुसट झालेले, ते ओळखू येत नाहीत. परंतु यांच्या भरत मुनीचा संदर्भ घेऊन नंतरच्या अभ्यासकांनी जे लेखन केलं त्यावरून असं लक्षात येतं की नाट्यशास्त्राची किंवा साहित्यशास्त्राची अभ्यास करण्याची एक परंपरा होती आणि म्हणूनच या परंपरेच्या अंतर्गत भरत मुनी असावेत. तर त्यांनी त्यांच्या ग्रंथामधला जो 6वा अध्याय आहे त्यामध्ये रससूत्र सांगितलेलं आहे आणि 7वा जो अध्याय किंवा 7वं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये विभाव, अनुभाव, संचारी भाव आणि स्थायी भाव म्हणजे रससूत्राच्या अंतर्गत येणाऱ्या संकल्पना विश्लेषित करून सांगितलेल्या आहेत. आता त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी जे रससूत्र सांगितलं ते अगदी एका ओळीत आहे आणि ती ओळ अशी आहे: विभावानुभाव व्यभिचारी संयोगात्र स निष्पत्ती. म्हणजे विभावानुभाव व्यभिचारी संयोगाद्र स निष्पत्ती. आता हा सलग असलेला एक भाग आहे. ही सलग व्याख्या केलेली आहे. याची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा आपल्याला पहिला शब्द सापडतो विभाव, दुसरा शब्द सापडतो अनुभाव, विभाव, अनुभाव, तिसरा शब्द सापडतो व्यभिचारी भाव, व्यभिचारी, व्यभिचारी हा सुद्धा एक भावच आहे.
आणि चौथा शब्द सापडतो संयोग, पाचवा शब्द सापडतो रस, संयोगात रस, आणि शेवटचा शब्द आहे निष्पत्ती. आता याच्यातला जो निष्पत्ती हा जो शब्द आहे हा सर्वात प्रथम भरत मुनीच्या याच्यामध्येच वापरला गेलेला आहे आणि रससूत्रामध्ये संयोग हा शब्द सुद्धा या ठिकाणी वापरला गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे 5 घटक मिळून म्हणजे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांचं सगळं मिळून जी रसनिष्पत्ती होते, यांच्या संयोगामुळे जी गोष्ट घडून येते त्याला त्यांनी रस असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून भरत मुनीचा हा रस सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने एखादं औषध बनवलं जातं 4 वस्तू एकत्र करून, त्याच पद्धतीनं भाव, विभाव, अनुभव यांना एकत्र करून एखादा रस निर्माण करता येतो असं त्यांचा दावा होता. आणि हा दावा भरपूर ठिकाणी भरपूर अभ्यासकांनी मान्य केलेला आहे. भारतातलं जे मध्ययुगीन स्वरूपाचं जे साहित्यशास्त्र आहे ते भरत मुनीच्या या सिद्धांतावर आधारित आहे. तर जेव्हा आपण रस असं म्हणतो, आपण रसाचं आणखी विवेचन केलेलं नाहीये. मागच्या साहित्याच्या स्वरूपाच्या मध्ये आपण रस पाहिला होता. तर या रसाची निर्मिती कशी होते याविषयी त्यांनी हे सांगितलेलं आहे. तर आता ही व्याख्या केवळ भरत मुनीनंच केली, बाकीच्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं असं अजिबात नाहीये. कारण की भरत मुनीची हे रससूत्र लक्षात घेऊनच इतर अभ्यासकांनी आपली आपली मांडणी केलेली आहे. आता भरत मुनीचं रससूत्र हे नाट्यशास्त्रावर आधारित होतं. मागच्या तासामध्ये आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, नाटकावर आधारित होतं. तर दुसऱ्या अभ्यासकांचं जे रससूत्र होतं ते साहित्यावर आधारित होतं. आता हीच व्याख्या दंडी या अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे, काव्यस्य ग्राम्यता योनी माधुर्ये दर्शतो रस. म्हणजे भरत मुनीचं जसं रससूत्र आहे, भरत मुनीचं रससूत्र कशाशी संबंधित आहे तर नाटकाशी. तर दंडीचं साहित्य कशाशी संबंधित आहे तर साहित्याशी, वाङ्मयाशी. आता नाटक वेगळं आणि वाङ्मय वेगळं. कारण की नाटकाचं मूलद्रव्य काय, नाटक कशापासून तयार होतं तर अभिनय केला जातो नाटकामध्ये आणि अर्थ असतो. साहित्यामध्ये काय असतो तो वाक्य असतो, शब्द असतो. आणि म्हणून इथं वाक्य दिलेलं आहे. धनंजय नावाचा जो एक अभ्यासक आहे तो म्हणतो, विभा वैर नुभा वैश्च सात्विकेर्घ भिचारी भी आनीयमान स्वाद्यत्व स्थायी भाव रस स्मृत. थोडीशी कठीण अशी व्याख्या आहे आणि याचं विश्लेषण आपल्याला काही अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे फक्त तुमच्या संदर्भासाठी पंडित जगन्नाथाचं जे आहे किंवा विश्वनाथाचं जे आहे, विश्वनाथाची व्याख्या महत्वाची मानली जाते. वरच्या ज्या साहित्याच्या म्हणजे दंडीनं जी व्याख्या केलेली आहे तीच सोप्या भाषेमध्ये, सोप्या मराठी भाषेमध्ये विश्वनाथ म्हणतो. तो एका ओळीत म्हणतो, वाक्यम रसात्मक काव्यम. म्हणजे जे वाक्य रसात्मक आहे त्याला आपण कविता म्हणायचं, काव्य म्हणायचं. भोजराज डोळे तो म्हणतो, रसा ही सुख दुःख रूपा. भोजराज हा एक महत्वाचा कवी साहित्यिक मानला जातो जो महाराष्ट्री प्राकृत मध्ये लिहित होता. त्याचं जे आहे की सुख दुःखाच्या रूपात जे असतं त्याला रस असं म्हणतं. आणि शेमेंद्राची सुद्धा आपण व्याख्या मागे पाहिली होती. रामचंद्र गुणचंद्रांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे, सुख दुःखात्मको रस. ज्याच्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्हीचं मिश्रण असतं किंवा दोन्ही असतं त्याला आपण रस असं म्हणतो. तर अशा या ज्या व्याख्या आहेत या व्याख्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की साहित्याचा अभ्यास करणाऱ्या भरत मुनीच्या नंतरच्या जवळपास सर्व अभ्यासकांनी रसचर्चा केलेली आहे. रस हा घटक स्वीकारलेला आहे आणि म्हणून या रस या घटकाचे निर्मितीचे जे घटक आहेत, जे सुरुवातीला नाटकाशी संबंधित होते, त्या नाटकाशी संबंधित असलेले रसाचे घटक जे भरत मुनीने सांगितले त्याचा आपण अभ्यास
केला पाहिजे. आता आपण एका एका घटकाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करूयात. यामध्ये सर्वात प्रथम या व्याख्येचं आपण विश्लेषण थोडंसं सविस्तरपणे करायला काही हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा भरत मुनीच्या रससूत्राचा विचार करतो तेव्हा ते रससूत्र सर्वांनी स्वीकारलेलं आहे हे आपण आता पाहिलं. त्याचं विश्लेषण मी याच्यासाठी केलं कारण की त्या काळामध्ये नाट्यशास्त्र याच्यावर भरत मुनींनी लिहिलं आणि त्याचंच अनुकरण साहित्यशास्त्रातल्या लोकांनी केलं. कदाचित संगीत, नृत्य आणि इतर ज्या कला होत्या, मी तुम्हाला कला सांगितल्या होत्या, त्या कलेतल्या त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा सिद्धांत मानला जात असेल आणि तो मूळ सिद्धांत घेऊन इतर कलेतल्या लोकांनी सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला असेल आपापल्या पद्धतीनुसार. तर भरत मुनीचं रससूत्र जे नाटकाशी संबंधित होतं ते वामनानं कसं स्वीकारलं, आनंदवर्धनानं कसं स्वीकारलं, ते दंडीनं कसं स्वीकारलं, ते रुद्रटानं कसं स्वीकारलं, याचे जे काही संदर्भ मला सापडले, उपलब्ध होते, काही ऑनलाईन सापडले, काही पुस्तकामध्ये होते, ते मी तुम्हाला मागच्या तासामध्ये दाखवले आणि आवर्जून दाखवले. म्हणजे तुमच्या लक्षात यावं की नाट्यशास्त्र असं जरी म्हटलं गेलेलं असलं तरी नंतर त्या नाट्यशास्त्रावरून काव्यशास्त्र तयार झालं थोडं, असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून हा जो भरत मुनीचा रस सिद्धांत आहे त्याची फोड आपण केली पाहिजे. आता भरत मुनीचं जे रससूत्र आहे त्याच्यामध्ये विभावानुभाव, विभावानुभाव, व्यभिचारी, सलग आहे इथं, संयोगात्र, संयोगाद्र, इथं स आणि निष्पत्तीही असा हा तो शब्द आहे. एकच ओळ आहे ती. म्हणजे इथं विभावानुभाव हा काय आहे तर विभावानुभाव आहे, विभाव आहे. आता आपण याची जर फोड केली तर काय सापडतं, विभाव, विभावानुभाव, इथं अनुभाव, विभावानुभाव, पुढे काय व्यभिचारी, म्हणजे हा एक घटक झाला, हा दुसरा घटक झाला, हा तिसरा घटक झाला, व्यभिचारी. आता हा सुद्धा काय आहे तर हा सुद्धा भाव आहे. आणि यांचा जो संयोग आहे, हा संयोग, हा चौथा शब्द, हा रस, हा इथला शब्द, आणि निष्पत्ती, निष्पत्ती म्हणजे याची निर्मिती होते. आता इथे जेव्हा आपण भरत मुनीचं रससूत्र पाहतो, एकाच ओळीतला शब्द आहे, एकाच ओळीमध्ये हे 5 शब्द आहेत, 1 2 3 4 5 आणि हा 6, हे निष्पत्ती. म्हणजे हा काय आहे, विभावानुभाव, व्यभिचारी, संयोगाद्र, स, निष्पत्ती. म्हणजे विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव यांचा जेव्हा संयोग होतो, हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याला रस निष्पत्ती असं म्हणतात. थोड्या वेळासाठी तुम्हाला हा जो संयोग आहे याला आपण चर्वना हा शब्द इथं वापरू शकतो. आपण इथं हा शब्द, जर तुम्हाला पुढे कधी अडचण आली की चर्वना कुठं होता, चावणे हा शब्द कुठं होतो, तर हा संयोग जो आहे हा इथं या चर्वनेच्या साठी आपण वापरू शकतो थोड्या पुढच्या काळासाठी. कारण की हा रससिद्धांत शक्यतो कठीण आहे, लवकर लक्षात येत नाही. आणि म्हणून यासाठी नाटकाचा तुमचा अभ्यास जर चांगला असेल, तुम्ही जर नाटकं पाहत असाल, चित्रपट पाहत असाल आणि त्याचं विश्लेषण जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकत असाल तर तुम्हाला हा सिद्धांत जो आहे तो अगदी सहजपणे समजतो. आता याच्यामध्ये जे शब्द आहेत 1 2 3 4 5 आणि 6. पहिला शब्द आहे विभाव.
दुसरा शब्द आहे अनुभाव, तिसरा शब्द आहे व्यभिचारी भाव, चौथा शब्द आहे संयोग, संयोग म्हणजे चरवणा घ्यायचं, पाचवा शब्द आहे रस आणि सहावा शब्द आहे निष्पत्ती. तर आपल्याला जेव्हा भरत मुनीचं रससूत्र समजून घ्यायचंय तेव्हा हे विभाव, आता पहा याच्यामध्ये यांचा जो संयोग आहे या तीन घटकांचा किंवा या तीन घटकांची जी चरवण आहे यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक शब्द तुम्हाला दिसून येईल, भाव भाव भाव. तीनही शब्दामध्ये या ज्या संकल्पना, आता या संकल्पना आपल्याला माहित असण्याचं काही कारण नाही, कारण की हे शब्द काही मराठीतले नाहीयेत, हे शब्द आहे संस्कृत मधले. आणि हे जे संस्कृत मधले शब्द आहेत हे पारिभाषिक शब्द आहेत. पारिभाषिक म्हणजे हे शब्द अनुभव जर तुम्ही म्हटलात तर त्याचं लागू पडत नाही. व्यभिचारी, व्यभिचार असं जर म्हटलात तर ते त्याला लागू पडत नाहीत, कारण की हे पारिभाषिक शब्द आहे. याचा अर्थ फक्त साहित्यशास्त्रामध्ये, नाट्यशास्त्रापुरताच मर्यादित आहे. याचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये दुसरीकडे वेगळ्या पद्धतीचा केला जातो. किंवा हे शब्द जर मराठीमध्ये आले तर याचा अर्थ वेगळा बदलतो. म्हणून नेमके हे भाव म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय, विभाव म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण याची जी मांडणी आहे ही सुद्धा समजून घेतली पाहिजे. हे तीन प्रकारचे भाव आहेत, एक आहे विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव आणि यांच्या सगळ्यांच्या मुळाशी असलेला एक भाव. म्हणून मी जेव्हा तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं होतं तेव्हा तुम्हाला मी 4 घटक सांगितले होते मागच्या तासामध्ये. पहिला घटक जो सगळ्यात महत्वाचा होता तो भाव, कारण की तो या सगळ्यांच्या मुळाशी आहे. दुसरा शब्द आहे विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव. म्हणजे हे 4 भाव जर आपल्याला, म्हणजे भाव म्हणजे काय हा समजला, विभाव कशाला म्हणतात हे समजलं, अनुभव कशाला म्हणतात हे समजलं, व्यभिचारी भाव म्हणजे काय हे समजलं, की यांचं एकत्रीकरण कसं केलं जातं, संयोग कसा केला जातो, याची चरवणा कशी केली जाते हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आणि मग यांची चरवणा झाली की रस कशी तयार होतो, रसाचा परिणाम काय होतो, रसाचा प्रभाव कसा असतो हे सुद्धा आपल्या लक्षात यायला लागतं. तर अशा पद्धतीनं हे एक भरत मुनीचं रससूत्र आहे, ज्याच्या भोवती आपलं संपूर्ण साहित्यशास्त्र फिरतं. जुनं मध्ययुगीन काळातलं संपूर्ण साहित्यशास्त्र हे या एका रस विचाराभोवती, एका रससूत्राभोवती फिरतं. आणि म्हणूनच हे रससूत्र मी हळूहळू आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला विश्लेषण करून सांगत आहे. तुम्हालाच म्हणून नाही, हे युट्यूब चॅनलवर सुद्धा जाणार आहे. आणि काही मुलं, काही लोक जे मराठीचं ज्यांचं आवड आहे, काही प्राध्यापक सुद्धा असतील, काही होतकरू शिकलेले लोक असतील ज्यांना आवड आहे साहित्याची, आणि ज्यांना आवड आहे, ज्यांना समजून घ्यायचंय की नेमकं साहित्यशास्त्रामध्ये हे रससूत्र नेमकं कसं काम करतं, हे ज्यांना समजून घ्यायचंय, त्या सर्वांसाठी मी हे सगळं सविस्तरपणे आणि हळूहळू देतो आहे. तर मला वाटतं की आजचा जो सगळ्यात महत्वाचा घटक होता की भरत मुनीचं रससूत्र नेमकं काय आहे हे तुमच्या समोर टाकणं, याच रससूत्राचे विश्लेषण किंवा या रससूत्राचा संदर्भ कुठं कुठं आलेला आहे तो संदर्भ देणं आणि या रससूत्रामध्ये वेगवेगळे घटक विश्लेषित करून सांगणं. तर मला वाटतं की एवढं तुम्हाला समजलं असेल. पुढच्या तासामध्ये भाव म्हणजे काय, विभाव म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय, व्यभिचारी भाव म्हणजे काय, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर पद्धतीनं आणि हळूहळू अजिबात गडबड न करता विश्लेषित करून सांगणार आहे. आणि आपण आता इथे थांबूयात. धन्यवाद.